जरा जास्तच खुश दिसती तू. अभ्यासात मन लागाना, लेक्चर वर मन नाही, नेमकं मन हाय तरी कुठं तुझं? हा तुला काय सांगू आता? काय सांगू म्हणजे जे हाय तेच सांग. काय होतंय? काय नाही, जाऊ दे. कुछ कुछ होतंय क्या? अगं ते काय काय असेल ते माझं सांग ना मला. माझं त्या एका पोरावर प्रेम झालंय. काय? हा खरंच. आणि त्याच्यामुळे लेक्चर वर पण तुझं लक्ष नाही. अगं असं परीक्षा तोंडावर आलेली त्याचं काय करायचंय? बस हाय की लक्ष, माझं सगळं लक्ष असतंय, पण प्रेम झालं म्हणून काय झालं काय? मग काय शिकत नाही का? कारण लेक्चरवर तीच लक्ष मी नाही देत. म्हणते स्वप्न सोडू नको, फक्त प्रेमा मागं पळशी नाही तर स्वप्न सोडून. जाऊ दे, तुझं लय असतंय. मी काय? जाऊ? जा. आ मी पण जाते. मी जाते. एवढं प्रेमाने बोलायला लागले मला तर अटॅक येईल. जा जा. पूजा काय काय झालं? काय म्हणत होती पूजा? ते प्रेम वगैरे का काय? असं वय तू ऐकलं वाटतंय काहीतरी. हो, माझ्यावरच प्रेम असेल ना तिचं. ग बस, तुला भाव तरी देती का ती? आणि म्हणे माझ्यावर प्रेम असं. चल अगं पण- तू एवढे जवळची मैत्रीण आहे माझी, लहानपणी शाळेत एकत्र होतो. दे ना तिच्यासोबत सेटिंग लावून. आता तू दुसऱ्याच कोणात तरी प्रेम करती, तुझ्यावर करत असते तिने मला स्पष्ट सांगितलं असतं तुझ्या मित्रासंग बोल अगं म्हणून. पण मी किती चांगलं आहे तिला पटवून दे ना. बर. माझ्यासाठी तेवढं तरी कर, का पाय पडू तुझ्या. नको पडू, राहू दे. ऐक ना, माझ्या मला चपला ती खूप घाल. आवडती ग. मी लग्न पण करू शकतो तिच्यासोबत, चल. म्हणजे करेलच. लग्न करायचं बरं, सांगते विचारते बोलते बस, मग तर झालं. काय उपयोगच नाही तुझा, नुसते नावाला मैत्रिणी तू. तुला समजून सांगते, तिच्या नको नादाला लागू. का? चांगली पोरगी आहे ती. अरे तुला भाऊ देत नाही ती, थोडा तरी. अगं, आता देत नाही पण कधी ना कधी दिल ना. जाऊ मी? तेवढं बघ ना प्लीज. बाय. आज न उद्या हो म्हणेलच. पाहिलं नाही हा? तू सुचले माझे यार, नुसतं पोरी फिरवतो. फिरवायचं. अरे ह्या वयात नाही फिरवायचं, मग कधी फिरवायचं? हा, आपलं कसं खायचं आणि चुकून द्यायचं गाड्याचं. पाहिजे. तो सांगतो आपण नाही कोणाला फोन करीत, पुरी आपल्याला फोन करतात, भेटायला येतात. अरे पण मग तू त्यांना राहतो का त्यांच्या बरोबर, का सोडून देतो लगेच? कसं असतंय, ज्या ताटात आपण जेवतो ना, ते ताटक्या घेऊन हिंडतो का? खारकडे झालं की सोडून द्यायचं. धुवायचं आणि परत वापरायचं. अयो तू तर लय पुढलाय राव. बरं ऐक, हा. ते आली तर नंतर भेटतो. नाही जाताना तेवढं त्या हॉल लॉजवाल्याला सांगते. बरं करतो नाही 400 412 बारावाला. 2 वाला नाही, 412. 2 मध्ये फिक्स येते. बरं, ठीक आहे. करतो नियोजन सावकार तेवढं. जा. आणि मला फोन करा अगोदर. तेल घ्यायचं असं. काय चाललंय मग? अरे तू वाट बघत होतो. खरं? हो, तुला आंबा चारायचा होता ना. नको आता मला. का उपास आहे? उपास असले आंबा खात नाहीत का? तेव्हा काय होते, जेवण केलं? भूक नाही अगं. का? तू फोन नाही केला, मग काय करू? काय होतं ना, सकाळ सकाळ आई घरी असते, मग फोन नाही करता येत. मग सकाळ सकाळ कसं करणार? तर कॉलेजला आल्यावर काय नाही, मग डायरेक्ट येऊनच भेटते ना. हो का? मग? गप्प फोन आहे. करायची काय गरज आहे? हम्म हा मग? आता तू जेवली का? नाही. मला पण लय भूक लागली अगं. मग काय जायचं का करायचं? हॉटेलवर जेवायला? तू म्हणत असशील तर चल. पहिलं आपण ऐक इकडं ना, जाऊ. नाही पहिलं माझं आहे. पहिलं आपण लॉजवर जाऊ आणि मग जेवायला जाऊ ना. मी काय म्हणते ते ऐकशील? हा, तुझं सगळं ऐकणार, बोल ना. माझ्या आईने माझ्यासाठी मुलगा बघितला. अरे वा, मस्त की, मजाच मग. मजा? हा, अरे तुला काय वाटतं का नाही बोलतानी? काय वाटायचं? मला तुझ्याशी लग्न करायचंय, मी दुसऱ्याशी कस काय लग्न करेन? कसं असतं, कसं? आंबा तवरच खायचा जोपर्यंत कोई लागत नाही. एकदा कोई लागली चोखायची, फेकून द्यायची. माझं तसं आहे. म्हणजे लग्न बिग्न नसतं करत मी. काय माहिती? अरे पण मी तुझ्या प्रेम करते ना, अरे पण मी करतो का तुझ्यावर प्रेम? मग इतके दिवस
काय होतं ते? काय टाइमपास, आपल्याला आवडतो टाइमपास करायला. आणि मी तुला आधीच म्हणलो होतो, मला फक्त तू आवडते, लग्न बिग्न नाही करत. हे बघ, आपलं काय प्रेम बिम नसते. आपलं कसं एकदा धरायचं, खायचं आणि सोडून द्यायचं. आपल्याला एवढं जमतं. लग्न बिग्न नाही जमत आपल्याला. अरे किती नीच आहेस तू, लाज वाटते का तुला? नालायका, तू माझ्यावर नाही तर माझ्या शरीरावर प्रेम केलं. नालायक कुठला, मी अरे तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं आणि तू काय केलं तर माझा वापर केला. काहीतरी वाटलं पाहिजे होतं ए, तुला. बडबड बंद कर. काय मला एकट्याला खाज होते काय हॉटेलवर जायची? तुला खाज नव्हते काय? हा, पहिला नक नक म्हणती आणि नंतर लय गोल्या होत्यात. मी आताच सांगतोय, तू या सारख्यांसंग लग्न करत बसल्यावर काय मी काय 10 लग्न करू का काय? हे बघ, जे झालं ते विसरून जा. आणि माझ्या माग इथून पुढे तू आणि माझा संबंध संपला. काय बोलतोस तू? ए, अरे बिरे गेला खड्ड्यात. सांगितलं ना, इथून पुढे मला तोंड नाही दाखवायचं. शाळेला चांगल्या मुडा अरे, आलो होतो. काय तुझं तोंड बघायची मला पण इच्छा नाहीये. आणि आणि बघ- किती पुरी फिरवली असतील मला माहिती, पण मी तुझ्यावर तरी पण प्रेम केलं. मी बी तुझा कार्यक्रमच लावित असते. मी पण बघते तू काय करतो ती. तू माझा कार्यक्रम लावला. मी बी पोलिसांना सांगत असते. हा का? सांग ना. हे पण सांग पोलिसांना. नाही, हेच ना मी अख्या गावाला सांगतो. तसं नको करू. हा, नाही पप्पी घेतलेले पुढे दाखवतो ना लोकांना. मग नीट राहायचा. काय, मी पण कच्चा खेळाडू नाही. खाता पण येतं थुकता पण येतं आपल्याला. नीट राहायचं, नाही तू पुढे तोंड नाही दाखवायचं मला. चल. कुठून बुद्धी सुचली, याच्या प्रेमात पडले. ही जिंदगीत कधी टायमिंग वर आली नाही, आज तर काय येणार. हिची इथं ना लय जागीरदार आहे, हिची लय वाट बघावं लागतं मला. पूजा, बोल ना. काय काय करते? दिसत नाही वे, उभारले. हा, कॉलेजला चालली? अरे कॉलेजला चालले बघ ना, ती खुशी आहे नाही ना, किती वेळ झालं. हा ग, ती असंच करते. ती कधी पण आहे ना उशीरच येते बघ. आता परवा काय झालं माहिती का वर्गात? तू परवा तर अब्सेंट होती. लेक्चर 10चं आणि खुश आली 11:30. 11:30? हा हा, काय तिचं दरवेळेस तसंच आहे बघ. उशीर करते म्हणजे करतीच. काय माहित, असेल काहीतरी काम तिचं. कुठं गेलती काय माहित. बाकी तू काय म्हणतेस? बरी ना? हा बरे. बर. आणि ते तुझ्या वडिलांची तब्येत बरी ना आता? हा आता बरी. कॉलेज वगैरे कसं चालू आहे तुझं? तू रोज बघतोच मला, चांगलंय. हा, आपण आपलं डिपार्टमेंट वेगळं असल्यामुळं नाही ना जास्त भेट होत. हा तसं पण आहे, हा. पण बरे. आणि काय ग, त्या दिवशी काय झालं होतं कॉलेजमध्ये? कुठं काय झालं? नाही, मी असं ऐकलं की काय तुला प्रिन्सिपलने तुला, खुशीला आणि त्या युवराजला क्लासमध्ये बोलून घेतलं होतं. काय नाही, असं थोडंफार किरकिर झाली, काय नाही झालं एवढं विशेष कारण काय नाही. अच्छा. हा. ते युवराज पण तसं ते कोणाशी पण वादच घालतो बघ. परवाच माझ्याशी वाद घालत होता. होय. काय तो मूर्खच आहे. तू मूर्ख आहे का ती काय माहित. काय डबा वगैरे काहीच नाही. अगं पेन तरी नेत जा. ती खुशी तशीच आणि तू तशीच. नाही काही गरज नाही ना पेनची, म्हणजे ह्याच्यात असतात, म्हणजे कॉलेजमध्ये मैत्रिणी नाहीत का? खुशीची एकटी मैत्रिणी, तिला सांगितलंय पेन घेऊन येत जा म्हणून. बर पूजा, मी काय म्हणतो, हा आता शाळेत आपण एवढं एकत्र होतो, बरोबर आहे. आता कॉलेजला पण एकत्र आहेत. हा ना. लहानपणापासून तुला मी ओळखतो. हम्म. म्हणजे मी काय म्हणतो पूजा, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बर बोल. कसं बोलू कळतच नाही, म्हणजे कधी कधी असं घाबरायला पण होतं फक्त बोलायला. त्यात काय घाबरायचंय, बोलायचं पडदिस ना, बोलून टाकायचं धाडदिस ना. पूजा, मला आवडतीस तू खूप. काय? हो, माझं प्रेम आहे तुझ्यावर. बरं मला लग्न करायचंय बघ तुझ्याशी. नुसतं प्रेम आणि ती भेटणं तसलं नाही, लग्नापर्यंत मला हे संसाराचा गाडा आपल्याला चालवायचा. काय डोक्यात पांगळाय का रे तू? आ एवढा काय लय जागीरदार आहेस का, श्रीमंत आहेस एवढा? तुला लाज वाटायला पाहिजे मला प्रपोज करायला. तुझी लायकी तर आहे का तेवढी मला प्रपोज करायची? अगं तसं नाही, पण कारडा कुठला. एकदा आणि विचार आता बोललास ते बोललास, ह्याच्या पुढे बोलायचं नाही. एकदा विचार कर, असलं तसलं मला काहीच बोलायचं नाही. स्वतःचा धंदा बघायचा आणि निघायचं.
तोंडान तेन तसलं. चल निघ. मला खूप आवडतीस ग पूजा. मला I खरंच hate you. खूप प्रेम मला आहे. नाही आवडत यार तू का डोकं खातोय उगा डोक्याची आई बहीण करतो. अगं जा. पूजा, लहानपणापासून प्रेम आहे ग तुझ्यावर. माझं तुझ्यावर प्रेम नाही. खूप विषय स्वप्न पाहिलेत ग. स्वप्न ते तू पाहिलेत, तुझ्याकडनं स्वप्न पाहिलेत. माझं काय आहे त्याच्यात? मला काय देणं घेणं? तू निघ बरं. मा डोकं नको खाऊ, तू निघ. पूजा अगं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. एकदा समजून तर घे मला. अरे बावळट आहे का रे? माझं प्रेम नाही ना तुझ्यावर. छपरी कुठला ऐक ना. भिकारडा. पूजा तुझी लायकी पण नाही माझ्या हाताला हात लावायची. चल निघ कुत्र्या. पूजा एकदा ऐकून तर घे माझं म्हणणं. एकदा विचार तरी करून बघ ना. असल्या पोरासोबत माझं प्रेम होईल, असल्या पोरावर माझं प्रेम होईल. माझ्या मनातला राजा वेगळा आहे. सरक जा रे भिकाऱ्या. जा म्हणते ना. हो तिकडे. नाही ना तुझं माझ्यावर प्रेम. काही हरकत नाही. मी हे बघ, मनात कसलाच राग धरू नकोस. हवं तर मी माफी मागतो तुझी. आणि तू तुझ्या आयुष्यामध्ये खुश राहा. बस एवढंच पाहिजे मला. तू खुश तर मी खुश. येतो. चालतंय. हिनं कधी येते काय माहित. हिनं नाही आली म्हणून तसल्या भिकारड्याचं बोलणं ऐकत बसावं लागलं मला. कधी येतोय हा? किती वेळ वाट बघू. हा, माझ्यासाठी काहीतरी घेऊन येत असेल ना. एवढा उशीर का केला? कसं असतंय, काही गोष्टी लपून करायच्या पूजा. होय, असलेच भारी दिसते. थँक्यू. होय, तू पण छान दिसतेस. आहेच मी छान. हम्म. माझं काय म्हणणं आहे, इथं कशाला तुला मी 2 वाजता ये म्हणत होतो, 1:30 वाजता कशाला आली? म्हंटल तेवढाच टाइम भेटेल बसायला, मग तू येशील लवकर म्हणून मी लवकर आले. मला दुसरीकडे पण टाइम द्यायचा असतं. हम्म? मला मित्रांना पण टाइम द्यायचा असतो. हा ना. हम्म. असं काय नाही. होय, हम्म? बघ ना, प्रपोज करून 2 दिवस झाले. काय करमतच नाही पाहिजे मला तुझ्याशिवाय. फिरायला जायचं कुठेतरी आपण. कुठे जायचं? तू सांग ना कुठे जायचं. तुला काय आवडतं फिरायला? बागेत जाऊ, पाणीपुरी खाऊ. बागेत जायचं बाई. तुला असं वाटत नाही का तिथं कुणी नसावं, तू आणि फक्त मी, आपल्याला कुणी बघावं नाही, काय नाही. हल्लीची दुनिया लय वाईट आहे. लगेच नजर लावते प्रेमाला. म्हणून म्हणलं जर आपण असं एका वेगळ्या ठिकाणी जाऊ आपण. हा ते पण खरंय. जायचं का? हा जाऊ ना. चल हॉटेलवर जाऊ. काय हॉटेल? हाय, मित्राचं हॉटेल आहे. तर तो म्हणतो की तुम्ही बसा गप्पा मारा. मी त्याला बोललोय माझा लय जीव आहे तुझ्यावर. मग तिथं कसं आपल्याला कोणी बघणार नाही. हा जेवण करत करत गप्पा मारू. जेवण बी होईल आणि सगळं होईल. मी काय म्हणतोय, जायचं का? आताच जाऊ ना. आता नाही, आपण उद्या जाऊ. उद्या नाही, उद्या नाही, आजच लॉजवर जाऊ. लॉजवर? हा, त्याला काय होतंय? लॉजवर नको. आपण लग्न झाल्यावर तर होणारच आहे ना सगळं. लग्न झाल्यावर तर मग तुझ्या काय. लग्न झाल्यावर सगळेच करतात. लग्नाच्या आधी जी मजा असते ना ती कशातच नसते. प्लीज प्लीज मला नाही म्हणू नको. तू सांगू का, मी आयुष्यभर सांगतो तुझ्या, मी ना कोणत्या पुरीला स्पर्श पण नाही केला. हा चल ना. माझा पण लय जीव आहे तुझ्यात. हाय ना, चल नाही म्हणू नको ना, चल ना. आपण उद्या जाऊ. प्रॉमिस, आपण उद्या जाऊ. मी येते. तू नाशी नाराज करते मग मला. हे ऐक ना, आपण जाऊ ना उद्या. मला आता म्हणजे प्रॉमिस. हा प्रॉमिस, उद्या जाऊ आपण. एकटे यायचे हा आणि छान ड्रेस घालून ये. बर. पण होय, आता भेटलोय तर नाराज नको ना करू. इथं कोणी पण नाही. एक दुसरी बेड दुसरं. चल ऐक, उद्या ठीक 12 वाजता. नाराज करू नका. जाऊ का? माझ्या फुला कॉल कर मला. चल बाय बाय. गाडी कुठं लावली? पूजा, ए पूजा. इकडे. अगं मला जायचंय, थोडा उशीर झालाय. हो का? तुला नाही वाटत तू जरा जास्तच करतीस म्हणून? काय झालं? कुठं होती तू? अगं हे काय कॉलेजला गेलते, कॉलेजवरून आले. तू आज नाही आली ना कॉलेजला, म्हणून मी एकटीच का? गेले. कोण होता तो? कुठं कोण होता? नितीन होतास ना? हा मग तुला काय करायचं? मला काय करायचं नाही. आत्ताच समजून सांगते, लांब राहा त्याच्यापासून. तुझी समजून सांगायची काय गरज नाही. तू किती बिनबघवी येते कळले मला. 2 दिवस झालं बघते मी तुझं. मी काय केलं तुला आता? काही नाही. मग का जळती? आणि हो, तू काय जरी सांगितलं तर माझं त्याच्यावर जीवापट प्रेम आहे आणि त्याचं माझ्यावर.
त्यामुळं तू इंटरफेअर नको करू आमच्यामध्ये. अगं पण मी थोडं समजून सांगते, तू समजून घे ना. ते पोरग चांगलं नाहीये तुझ्यासाठी. तुला काय माहिती चांगलं नाही ते? हा, माहितीये का काय? एखाद्याविषयी माहिती असेल तर वाईट बोलावं, नाहीतर नाही बोलावं. थोडंफार माहिती आहे त्याच्याविषयी म्हणूनच बोलले मी. हा, काय माहिती सांग. जाऊ दे बाई, तुला ऐकायचं नसेल ना तर मी तरी काय सांगणार आहे. हा, मग त्याच्याबद्दल वाईट बोललेलं मी खपवून घेणार नाही. अगं तो पुरी फिरवतो, त्याच्यामुळे तुला म्हणलं त्याच्यापासून सावध राहा. तुला फिरवलं का कधी? मग त्याच्याबद्दल वाईट बोलायचं नाही आणि तुम्हाला बोलूच नको. बघवत नसेल ना तर मैत्री पण नाही टिकवायची मला तुझ्यासोबत. सर जाऊ दे मला. हिला कसं सांगू, जी हिच्या सोबत घडतंय ती माझ्या सोबत पण झालंय. किती बनबगवी आहे ना, मला चांगलं कळत. अगं पूजा ऐक. हिला ना बघवतच नाही माझं अगं पहिल्यापासून. पूजा ऐक. अगं पूजा ऐक ना, मी काय बोलते तुला. तुला मला बोलायचंच ऐक ना, नाहीये. ऐक. मला तुला बोलायचंच नाही. अगं कशाला हाताने तुझी जिंदगी बरबाद करून घेती. ऐक थोडस माझं. हा बोल, काय ऐकू तुझं, बोल. अगं खरंच तो चांगला मुलगा नाहीये. किती पोरी फिरवल्यात त्याची त्याला पण माहित नसेल अजून. अहो तुझ्याकडे प्रूफ आहे? तुझ्या त्याच्याबद्दल काय माहिती आहे? तुला प्रूफच पाहिजे ना. हा, पाहिजे मला. आहे माझ्याकडे. हा बघ. तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याने माझ्या संग विश्वासघात केला. अगं, मला तर त्याने लय लग्नाची स्वप्न दाखवली ग. अगं हे जी माझ्यासोबत केलं ना, हीच तुझ्यासोबत करायचंय त्याला. आणि तू फक्त त्याला एकदम म्हण, तो तुला म्हणला असन लॉजला चल म्हणून. हा ग, मी तुला खोटं बोलले. मी त्यालाच भेटून आलते आता, तर ते मला म्हणला लॉजवर जायचंय. अगं मी खरंच त्याला म्हणलं मी उद्या येते, आणि मी जाणार होते त्याच्यासोबत लॉजवर. आणि तू उद्या गेली ना, तू तुझा फायदा घेणार आणि पुन्हा तुझं लग्नाचं बोललीस ना तर तुला सोडून देणार. माझ्या बाबतीत पण हेच झालंय. म्हणून मी तुला शहाणा करत होते, पण तू ऐकायलाच तयार नाही. जशी माझी जिंदगी बरबाद झाली ना, तशी तुझी नव्हती होऊन द्यायची मला. म्हणून हे तुला सगळं सांगितलं. नाही सॉरी ग, मी तुला रागाच्या तेव्हा तू असं असं बोलले, पण मला नाही कळलं किती नीच आणि खालच्या पातळीचा माणूस आहे ती. माझं चुकलं. आता आपण काय करायचं? काहीतरी तोडगा काढला पाहिजे. मी काय म्हणते, तू उद्या जा त्याच्या बरोबर लॉजवर. नाही, नको ग. आणि जायच्या अगोदर एकच बोल त्याला की माझ्याशी लग्न कर, मग मी लॉजवर येईन. बघ तो कसा लगेच उघडा पडतोय आणि लगेच नकार देऊन तुला निघून जातो का नाही. बर, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, नाही तर आपल्यासारखे कित्येक लेकी बाळींचं वाटोळं होईन ग बाळा. हा, मी जाते घरी. हा, तेवढं विचार कर आणि काळजी घे स्वतःच्या. हा, मी जाते. घे तुझं. आता हिला तर सांगितलंय, पण मलाच काहीतरी करावं लागल. काय करू बघते. हे यार नितीन, काय चाललंय? संतू शेठ, कुठे काय बे तुम्ही? असतात काम. काम काय चाललंय? चाललंय आज भेटायला. कुणाला? आयटम ना? आहे ना, बरं आहे बाबा तुझं. बरंच ठावं लागत. जसं काय शोरूमच्या अशा नवीन गाड्या घेतो अशा बदलीत चालतोय तू, एक 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 नवीन शोरूम? अरे शोरूम मधून गाड्या आणत नाही, आपलं स्वतःच शोरूम आहे. हा काय? मग रोज एक गाडी चालवतो, रोज एक गाडी. मला एखादी लोना फेना तरी बघ आपली इडी वाकडी. उद्घाटन झालं नाही? नाही ना अजून. नारळ पण फोडला नाही? नाही ना. तुला अगरबत्ती लावून वावळाय पाहिजे. हा, अरे येडे, माय 25 झाल्यात. 25. 25? मग माय 50 होऊ दे, म्हणजे अर्धा शेत होऊ दे, तुला देतो एखादी. अरे मी 35चा झालोय, अजून मला एक पण नाही. काळी बिंद्री तरी एखादी बघ. बघ ना. दिसायचा बरा आहे रे तू. हो, टाकाल पडलं पर माझं 35च झालोय. पुरीना ते तर नाही आवडत ना. पुरीना स्टायलिश आवडलं, राहणार आवडतं, गाडी घेऊन फिरणार आवडतं. हा, चांगला राहा, मी चांगली देतो कटून तुला. चांगला राव का? हा, एक मिनिट थांब. बोल ना. तिचा फोन. हा, आले हॉटेलला? आत नको जाऊ, आयडी द्यावा लागन. आयडी नाही, तुझा नाही देणार आयडी. मी आहे, मित्र आहे माझा. हा, आलो. मला एक फोन येतो, मी तुला फोन करतो. हा, जाऊ नको आणि तोंडावर बांधून ठेव.
हे संधू तुझ्या गाडी ठेवू दे पटकन. मी ना तुला गाडी लागणार नाही ना? नाही माहितलो ना तिला बिरेक नाही. तू ही शिट्टी वाजलेली राहू दे. 10 तास थांब, सॉरी 5 तास थांब, मी आलो जाऊन. तुझं तेवढं सांग ना, माझं पण हे करायला. अरे 2 लेकराची आई असली तरी चालेल बाबा. अरे तू बघ भाऊ. हायला त्याला चांगला माल भेटतोय, मला ते 1-2 लेकराची सकट भेटा नाही. अरे ह्याच्यावरच हॉटेल मागे जाऊन ध्यान ठेवावं लागन, तेव्हा तर आपली शूटिंग लागन कुठेतरी. अरे ब्लॅकमेल करावं लागन, आपली कुठेतरी शूटिंग लागन. चला ह्याच्या मागच जातो आता. चला आधी ए अगं काय एवढा धापा टाकत काय? चल पटकन. कुठं काय झालं? तू पूजावर प्रेम करतो ना? आता नको का तो विषय? अरे ती अडचणीत आहे तो विषय, म्हणजे मी काय तुला काय 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 झालंय काय नेमकं सांगतेस का मला? तुला सगळं सांगते रस्त्याने. चल तू आता चल. सांगतो. हातात झालंय फोन करून तरी नाही आला. एकदाच मला उत्तर भेटलं ना की कायमचा खटका तरी मिटत. अरे इकडे कशाला थांबली? कोणतरी बघन ना, तोंडाला नाही बांधलं काय नाही बांधलं. त्याला काय तोंडाला बांधायचं तेव्हा? लग्न करणार आहे ना आपण, मग तोंडाला बांधून काय? लग्न बिग्न होते पहिले लॉजवर जाऊ पटकन, त्याला रूम घेतली आपण. चल भाडं जाईन. लग्न करायचंय आधी. अगं करू बाई लग्न. चल आता मूड घाल नको मा, पटकन तू चल. लग्न करणार आहे का माझ्यासोबत? खरंच बोल. अरे करतो लग्न, नंतर करू. चल पहिले ह्याच्यात. नंतर नाही. आधी लग्न, मंदिरात जाऊ लग्न करू. आणि काय सारखं लग्न लावले रे? मी सांगतोय ना हॉटेलवर जाऊ, मग आपण विचार करू. विचार करायचा हॉटेलवर जायचं आधी, आणि मग नंतर लग्नाचा विचार करायचा. अरे पहिले एकमेकांना समजून घेऊ, जवळ येऊ, आणि मग लग्नाचं बघू. चल मला घाई झाली. लॉजवर गेलं झालं की झालं. त्याला जवळीक म्हणतात का? त्याला अनुभव म्हणतात का? हा, लग्नापर्यंत, लग्न होईपर्यंत लांब पण राहू शकतो. तसं बी मला अनुभव शकतो ना. तू येणार आहे का नाही तेवढं सांग. आधी लग्न कर मग येईल. तू येणार आहे का नाही ते सांग, बाकी मला सांगू नको लय. आधी माझ्यासोबत लग्न कर हा. तरच येईल. नाही करत लग्न, जा. लग्न नाही करत नाही करायचं लग्न मला. मग एवढे दिवस काय केलं माझ्यासोबत? टाइमपास करतो तू. काय करणार तू? हा, तुला आई बहिणी नाहीत का माझ्यासोबत? आहे ना, आई आहे बहिणी ठेवलेली नाही ते का ठेवायला? हा, सांगतो तुला. चल 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 तसंच करती. येणार आहे का नाही ते मला सांग. मला बाकी नको सांग. फिजिकली साठी गोड बोलतो आणि तुझा वापर करून झाला की परत सोडून देतो. मला ना तेवढंच आवडतं. काय फिजिकली करतो आणि सोडून देतो. जम दाखवायचं. मला तुझ्यासोबत लग्नच नाही करायचं. आणि आता तर करायचंही नाही, आणि तुझ्यासोबत यायचं पण नाही. तुझी लायकी पण नाही. माझी लायकी काढ. हा. तुझी काय लायकी आहे? तुझी काय लायकी? हा? तुझी माझी काय लायकी लायकी? माझी लायकी काढ. तुझी काय लायकी? हा? पोरींना फिजिकली ब्लॅकमेल करतो आणि वरून लायकी दाखवतो. काय झालंय काय? तू केलं ना सगळं? तूच केलं ना सगळं? हा? मीच केलं. तिला काय बोलतोय? मला बोल ना. तिची काय चुकी? ए, हळू बोलायचं माझ्या पुढे. हळू म्हणजे? काय मी तुला बोलले होते. आता नाही तुझे फोटो व्हायरल केले ना, तुझं पुढे आहे. तुझे पण फोटो माझ्याकडे. खाली आवाजात 2 झाला काय? तू लय मस्त चालली काय? तुला वाटलं काय पोरींच्या मागं कोण नाही म्हणून? ते हे हा? मी नाही काय केलं. काय नाही केलं? कुठे मोबाईल तुझा? ए मोबाईल नाही देणार. मोबाईल दे. मोबाईल नाही देणार. मोबाईल दे. शार बरं पोलिसाला फोन लाव. नाही नको. मग फोन नका लावू. किती पोरी आतापर्यंत नाजावलं, किती नाही. वाटलं केलंस? आणि तुम्हाला बी काय शेण खाता का? कशासाठी आई बाप तुम्हाला शाळेत पाठवतेत? अहो पण नाही समजलं. लहासा कशा वाटत नाही? भेटलं पोरग की लगेच सुरू. अरे बघा माग पुढे त्याच्या बॅकग्राऊंड बघा, त्याचं काय करतोय काय नाही. मी काय म्हणतो, त्याला आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच नेऊ. काय? कुठं जातो ह्यो? मोबाईल घेतला ना त्याचा? मोबाईल आहे त्याचा माझा. ते डिलीट कर सगळं. आणि परत जरा अरे आई बाप आहेत, आई बाप कशासाठी पाठवते तुम्हाला? कॉलेजला शिका, मोठं व्हा, स्वतःच्या पायावर उभा राहा, काहीतरी करा, चांगली पोरं भेटतील. कुठं होती तरी मग काय बेकार भावनाच्या मागे लागायचं, त्याच्यावर प्रेम करायचं. चुकलं. झालतं ना वाटलं, काय झालं असतं? फार लॉज. काही सेकंदात तू लॉजवर असती, तुझी इज्जत लुटली असती, चूक झाली. सोडून दिली असती. झालं गेलं आता ते जाऊ द्या. आपण त्याला कसं धडा शिकवायचा ना बघू आपण. भरपूर वकील ओळखीचे आहेत माझे. कोर्टात केस टाकू त्याच्यावर. चांगलं नाही. चुकलं. चुकलं माफ कर. तुम्ही आलात. आले तर बरं झालं. स्त्रीचं जीवन एक कसं कसं म्हणतात ना, काचेचं भांड्यासारखं, एकदा तडा गेला गेला. पोरांना काही बी जमत. तुम्हाला थँक्यू. तुम्ही जावा, आम्ही जातो. त्याने आम्ही दोघी नाही तर अशा किती बी पोरींचं वाटोळ केलं त्यांनी. जाऊ दे, आपण तर वाचलो. चालते, काळजी घ्या. येऊ मी? हा. हा तुमचा मित्र आहे ना, त्यांना घरी सोड. हा चला, काळजी घ्या.
ऐक ना मी पूजा, करतो ते सगळं डिलीट. हा पूजा येऊ का मी मी? काय म्हणते, नाही मी इकडे. येतो. चला तुम्ही बोला. ऐक ना तू थांब इथं. पूजा तो फक्त तुझ्या शरीरावर प्रेम करत होता, पण हा तुझ्या मनावर करतोय आणि लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करतोय. तू देशील ह्याला साथ? आधी माझं चुकलं रे. मी तुला नाही तसलं बोलले, तुला भिकारी बोलले, पण तुझंच प्रेम खरं होतं रे. त्याने तर माझ्यासोबत टाइमपास केला फक्त. मी तुझ्या खऱ्या प्रेमाला नाही ओळखू शकले. तू मला माफ कर. आता मी स्वतःहून तुला म्हणते, माझ्याशी लग्न करशील? करेल. चला काहीतरी आनंद घडला म्हणायचं. चला चला आता जास्त वेळ तर थांबायला नको. हा चला, आपल्यालाच वेगळं काय समजतं.